संपूर्ण देशात मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात मनवला जातो। अशातच जे बघितले असेल तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोपासुद्धा काल थंडावलेल्या आहेत आणि या सगळ्या संपूर्ण व्यस्त कार्यक्रमात जे बघितलं असेल तर पतंग लुटण्याच्या जे आहे ते आनंद माजी मंत्री व भाजपचे नेते परिणू फुके घेत आहेत। आपल्यासोबत आहेत थेट, आपण त्यांना प्रश्न विचारू। काय सांगाल, एकंदरीत बघितलं असेल तर पतंग लुटण्याचा काम आनंद आपण घेतात, कसं बघता याकडे? दरवर्षी संक्रांतीच्या दिवशी आम्ही 2-4 तास पतंग उडवतो। लहानपणापासून आम्ही हे उडवत आहे, पण आज आता निवडणुका सुरू आहे आणि कुठे वेळ मिळाला नाही आणि आता जस्ट घराच्या बाहेर निघत असताना एक पतंग कटली आणि आम्ही पकडली आणि थोडंसं त्याच पतंग, कारण यावर्षी आम्ही चक्री घेतली नाही, पतंग घेतली नाही, कारण यावर्षी वेळ मिळणार नव्हता आणि म्हणून आता इथे घराच्याच पुढे थोडा वेळ पतंग उडून दरवर्षीचा आनंद परत आठवण करून, लहानपणाचा आनंद आठवण करून आता हे पतंग उडवणं सुरू आहे। या संपूर्ण पतंग आपण म्हटलं का, आता तुम्ही एक पतंगीसोबत पेज लावली होती, पेजमध्ये कुठली तरी एक पतंग कटली का, असं वाटतं का तुम्हाला काँग्रेसची पतंग कटली असेल असं वाटतं? काँग्रेसची पतंग तर त्याच दिवशी कटली ज्या दिवशी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र देऊन लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या संदर्भातली मागणी केली आहे। तर मला असं वाटतं की आज म्हणजे आता 16 तारखेला तुम्हाला दिसणार त्यांची पतंग खूपच दूर उडालेली दिसणार। या पतंगीमध्ये हे जरी पतंग तुम्ही जरी पेज लावली असली तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी बघितलं असेल संपूर्ण राज्याचं लक्ष आहे, ते पतंग काढण्यात देवाभाऊ यशस्वी होतील का? मुंबईमध्ये जे एका अर्थानं बघितलं असेल तर ठाकरे जे आहेत एका अर्थानं निवडणुकीमध्ये त्यांनी ताकद अजमावत आहेत ना, अशा वेळी ते पतंग कापण्यामध्ये जे आहे देवाभाऊ यशस्वी होतील का वाटतं तुम्हाला? 100% ठाकरे, दोन्ही ठाकरे बंधूचे पतंग ते सुत्तरपासूनच कटणार, हे तुम्हाला 100% सांगतो। आपण बघू शकता की माजी राज्यमंत्री परिणू फुके जे आहेत ते निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमातून एकूणच जे आहे त्यांनी जे आहे ते पतंग उडवण्याचा आनंद एका अर्थ घेत आहे आणि या संपूर्ण पतंगीमध्ये काँग्रेसची पतंग कपली आणि येणाऱ्या काळात जे आहे ते एका अर्थानं जे आहे भाजपचा विजय होणार असल्याचे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केलेले आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतूर, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।